3-4 महिन्यानंतर घडलं की जेई ऍडव्हान्स नावाची पण काही गोष्ट असते. त्या वर्षी सिलेबस चेंज झाला होता. त्याच्या आधी AEEE असायची. ऍडव्हान्स वगैरे IITs वगैरे काय होते जास्त माहिती नव्हतं. फक्त माहिती होतं की PET म्हणून काहीतरी एक्झाम असते, ती द्यावी लागते म्हणजे कॉलेजमध्ये नंबर लागतो. मग त्याच्यासाठी आम्ही बाध्याजनांकडे गेलो अकोल्यामध्ये. मग तिथं थोडंफार ट्युशनचं ते चालूच राहते, कोणी सर येतात कोणी सर जातात. आय होप इथे नाही होत सर, तुमच्या सर्व सर राहतात एंडपर्यंत. तर तिथे तेच कोलाहल चालू होता थोडा बहुत, की काही लोक येत होते काही लोक जात होते. त्याच्यामुळे अभ्यास थोडा डिस्टर्ब होता, कारण 3 महिने केमिस्ट्रीची फॅकल्टीज नव्हते. सो पण एक गोष्ट हे लक्षात आली की जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत कम्पीट करता, काय असतं ना की ते म्हणतात ना, वेन यू आर द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम यू आर इन द रॉंग रूम. जर तुम्हाला कॉम्पिटिशनच नाही तर तुम्ही चेस कशाला करता. शेगावमध्ये तेव्हा प्रॉब्लेम कॉम्पिटिशनचा होता, शिक्षकांचा नव्हता. शिक्षक तेव्हाही होते पण ते कॉम्पिटिशन नव्हते. आता 300 लोक तुम्ही एका जागी बसले, तुम्हाला हे नेहमी वाटेल